नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर मधील अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे यूज अनलेस। अनलेस म्हणजे काय तर जर नाही तर किंवा आपण जोपर्यंत सुद्धा म्हणू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिला आहे, या सेंटेन्स मध्ये आपल्याला अनलेसचा वापर करायचा आहे। बघा आता सेंटेन्स बघूया। इफ यू वर्क हार्ड यू विल गेट मनी। जर तू कठीण परिश्रम घेतलेस तर तुला काय मिळणार? यू विल गेट मनी, तुला पैसे मिळणार। आता आपल्याला कशाचा वापर करायचा आहे वाक्यामध्ये? अनलेसचा। बघा आता या ठिकाणी इफ च्या ऐवजी आपण अनलेस शब्द वापरणार आहोत। म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत अनलेस यू वर्क हार्ड म्हणजे जोपर्यंत तू वर्क हार्ड करत नाही, यू विल नॉट गेट मनी, तोपर्यंत तुला पैसे मिळणार नाही। म्हणजे या ठिकाणी इफ या शब्दाच्या ऐवजी आपण काय वापरणार? अनलेस वापरणार। नंतर यू वर्क हार्ड जसे आहे तसेच तसे, कॉमा यू विल नॉट गेट मनी, जर तू कठीण परिश्रम घेतले नाहीस तर तुला पैसे मिळणार नाही। म्हणजे या ठिकाणी आपण या प्रकारे ते सेंटेन्स लिहू शकतो। अनलेस यू वर्क हार्ड, जोपर्यंत तू कठीण परिश्रम घेणार नाही, यू विल नॉट गेट मनी, तोपर्यंत तुला काय मिळणार नाही? पैसे मिळणार नाहीत। या प्रकारे आपण ही वाक्यरचना करू शकतो। म्हणजे या ठिकाणी इफ या शब्दाच्या ऐवजी आपण अनलेस शब्द वापरला, बाकीचे सेंटेन्स होतं जसे आहे तसेच तसे लिहिले, नंतर यू विल आणि त्यानंतर आपण शब्द वापरलेला आहे नॉट गेट मनी। या प्रकारे आपण हे वाक्य लिहू शकतो। सेकंड सेंटेन्स बघूया। इफ ही डज नॉट रन फास्ट, जर तो वेगाने धावलाच नाही, ही विल मिस द बस, त्याची बस काय होईल? निघून जाईल किंवा तो बसला मिस करेल। या प्रकारचं हे वाक्य आहे। इफ ही डज नॉट रन फास्ट ही विल मिस द बस। या प्रकारे आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला इफ या शब्दाच्या ऐवजी आपण काय लिहिणार? अनलेस लिहिणार। अनलेस ही रन फास्ट, जोपर्यंत तो वेगाने धावणार नाही, ही विल मिस द बस। म्हणजे या ठिकाणी हे जे डज नॉट आलेलं आहे हे आपण काढून टाकलेलं आहे। म्हणून जे या प्रकारे आपण लिहिला वाक्य, इफ च्या ऐवजी काय लिहिलं आपण? अनलेस ही रन फास्ट, या ठिकाणी बघा डज नॉट आलेलं होतं म्हणून या ठिकाणी हिच्या नंतर रन्स लिहिलेलं आहे। ही रन्स फास्ट, म्हणजे या ठिकाणी ही हा तृतीय पुरुषी जर एकवचनी करता असेल तर आपण या ठिकाणी काय लावलेलं आहे? क्रियापदाला एस लावलेला आहे। ही रन्स फास्ट, या ठिकाणी कॉमा ही विल मिस द बस। या प्रकारे आपण हे वाक्य लिहू शकतो। बघा या ठिकाणी अनलेस ही रन्स फास्ट, जोपर्यंत तो वेगाने धावणार नाही, ही विल मिस द बस, जर तो धावलाच नाही वेगाने तर त्याला बस काय करावे लागेल? मिस करावे लागेल। म्हणजे त्याचा अर्थ काय? इफ इट डज नॉट रन फास्ट यू विल मिस द बस। या प्रकारे आहे। म्हणजे इफ या शब्दाच्या ऐवजी आपण अनलेस शब्दाचा वापर केलेला आहे। नंतर डज नॉट आपण पहिल्या वाक्यामधील डज नॉट काढून टाकून त्याऐवजी आपण काय लिहिलेलं आहे? ही शब्द जसा होता तसाच तसा, परंतु या ठिकाणी डज आलेल्यामुळे आपण रन या वर्बला एस प्रत्यय लावलेला आहे। नंतर ही विल मिस द बस जशी आहे तसेच तसे लिहिलेले आहे। अशा प्रकारे आपण ही वाक्यरचना करून अनलेस या शब्दाचा वापर करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।